डिफेंड करू शकतो त्यांना, आपण नाही करून देणार. आणि एकंदरीत खऱ्या तर मात्र आपण बघू शकतो जुचंद्र प्रीमियर लीग कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करता. खूप एन्जॉय करतोय. खूप सारे शुभेच्छा असतील. मॅच ऑन आहे जिथे मात्र समालोचक संदीपजी गावण यांच्या मुखातून आपण पुढील समालोचन ऐकूया. थँक्यू सो मच. चौकार येतोय बॅटरच्या बॅट मधून. आता चौकार खेचलाय. मॅच तुम्ही बघतायत छत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे तो अमायरा 11. अमायरा 11 टीमचा जर या स्पर्धेतील वाटचाल बघितली तर 2 मॅच मधून एक मॅच त्यांनी जिंकलंय, एक मॅच मध्ये त्यांच्या हाती पराभव आलाय. आज डे 2 मध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला झालाय, आत्मविश्वास त्यांचा वाढलाय. छत्रपती वॉरियर्स टीम बद्दल बोलायचं झालं तर डे 1 मध्ये एक मात्र मॅच त्यांनी कालच्या त्या रजनीमध्ये खेळला होता, त्या मॅच मध्ये विजय हाती आला होता. आता मॅच कडे होऊया. बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे नवीन आणि आता शैलू. स्ट्रायकिंग कडे शैलू, नॉन स्ट्रायकिंग कडे नवीन म्हात्रे. अचानकपणे त्याला बढती सुद्धा मिळते. चांगला परफॉर्मन्स सुद्धा दिला डे 1 मध्ये नवीन म्हात्रे याने पहिल्या दिवसात. ओह, चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये ताकदवर फटका होता. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात धाबा 4. JPL चौकार.
JPL पासून मी बघतोय सिद्धार्थ म्हात्रे या खेळाडू बद्दल अविनाश भोईर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. लेजंड क्रिकेटर दत्ता स्पोर्ट्सचे अविनाश भोईर दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. वही आपण नवीन बॅटर कोण गेले तर आयकॉन खेळाडू कल्पेश म्हात्रे, धोकादायक खेळाडू आहे. कधीही केव्हाही मैदानाच्या आतमध्ये रंगरंगोटी करणारा हा खेळाडू आहे. वरपिच बॉल होता, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय, पाठीमागे चेंडू आलाय. एकदा मिळाली फायनल लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलण्याआधी बॅटरने कळपट्टीवर एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा, 1.2 बॉलची समाप्ती. छत्रपती वॉरियर्स वर्सेस अमायरा 11 या दोघांमध्ये ही लढत आहे. छत्रपती वॉरियर्स हा दुसरा मॅच खेळतोय JPL मध्ये. स्लोवर वन चेंज ऑफ पेस, आपल्या गोलंदाजी मार्गावर कमीत कमी धावा देण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज म्हणजे सिद्धार्थ म्हात्रे. इथे सुद्धा चांगलं बीट करतात त्या बॅटरला, चांगलं तंत्रशुद्धता गोलंदाजामध्ये दिसतं. गोलंदाज सिद्धार्थची धावसंख्या धावपळकावर 1 ने पुढे सरकली. धापा लागल्या जातात ते 19. पहिलं षटक खर्चिक होतं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर आता वापसी कशी करावी एकच ध्येय आहे, 100% योगदान. फुलटॉस बॉल होता डाऊन द लेग, डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू आणि पंच वाईट घोषित करतायत या चेंडूला. विशाल नाईक, विरल नायर हे 2 पंच या मॅच करता पाहायला मिळतात आपल्याला. एक अतिरिक्त धाब्याची धावसंख्या पोहोचली आता 20 वर. छत्रपती वॉरियर्स टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. गोलंदाजाला सुद्धा खडतर प्रवास करावा लागेल, चांगला टिचून मारा करावा लागेल. त्रस्त करणारी गोलंदाजी जर झाली तरच रोखलं जाऊ शकतं छत्रपती वॉरियर्स या टीमला कमीत कमी धावसंख्येवर. तर दुसऱ्या बाजूला धावा बनवण्याकरता आक्रमक रूप धारण करताना खेळाडू दिसतात छत्रपती वॉरियर्स टीमचे. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, JPL चौकार. सरकली आणि धापा लागल्या जातात ते 24 धावा 24. कधी कधी घरच्या संघामधून परफॉर्मन्स चांगला आपला होत नसतो, परंतु इतर संघामध्ये जेव्हा वर्णी लागते ना तेव्हा आपण विस्फोटक रूप धारण करतोय. इथे सुद्धा विस्फोटक रूप धारण करताना परंतु भवानी चांगली फिल्डिंग करतायत. मिड विकेट क्षेत्रामधून अचूक थ्रो सुद्धा होता जो गोलंदाजाला व्यवस्थित पकडता आला नव्हता त्या चेंडू आणि फायदा उचलला बॅटरने. 2 धावा होतात पूर्ण. 2 धाब्यांच्या साह्यानं धावसंख्या 1 गडी बाद 26 धावा, 1.5 चेंडूंची समाप्ती झाली. धक्का 17 या धावसंख्येवर लागला होता. शैलू 6 चेंडूंचा सामना करतोय, 17 वर खेळतोय. 3 चेंडूंमध्ये कल्पेश म्हात्रे 7 धावा बनवतोय आणि त्यांची दोघांची भागीदारी आता वाढली आहे. ही भागीदारी तोडण्याकरता काहीतरी योजना आखावी लागेल. फुलटॉस बॉल, चेंडूवर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला, सिक्सर. That's no ball. Oh no. कमरेपेक्षाही जास्त वर होता, त्या कारणानंच हे पुन्हा पुन्हा दाखवलं जातं कशा पद्धतीने या चेंडूची उंची होती. 1.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आता 7 ने पुढे सरकली. धापा लागल्या जात आहेत
33 स्कोर इज 33. मोठी धावसंख्या उभारली गेली. फ्री हिट आहे, मुक्त संचार करण्याची संधी आहे. मुक्त संचार बॅटर करतील काय? पुढील होणाऱ्या मॅच ची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. जय श्रीराम जोचंद्र वर्सेस आगरी बॉईज. आता मोठा फटका खेळायचा होता. फ्री हिट आहे, मुक्त संचार होतो बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली आणि एका धाब्यानिशी धावसंख्या पोहोचली 34 वर. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना छत्रपती वॉरियर्स टीमची धावसंख्या 1 गडी बाद 34. 34 फॉर 1. पद्धतीने योग्य वेळी संपलेले दिसत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरीने 34 धावा बनल्यात. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. तिसरे षटक आता कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू दिला जाईल? तिसरे षटक टाकण्याकरता आपण बघतायत गोलंदाजाला विनीत जाधव गोलंदाजी मार्गावर येत आहेत. चांगला अनुभव आहे त्याच्या पाठीशी. आणि हा खेळाडू एरवी जर बघितलं पतू पेकर्स टीमचा हा खेळाडू आहे. एनसीए मध्ये त्याला त्यांच्या टीम मधून खेळताना नेहमीच बघितलं. आता सध्या अमायरा 11 संघाद्वारे ते खेळत आहेत. मयुरजी पाटील हे संघ मालक आहेत या टीमचे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनीत तयार. फुल पिच बॉल होता, थोडासा खाली राहणारा बॉल होता. स्विच करायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. हा डॉट बॉल निर्धाव चेंडूची या ठिकाणी नोंद केली जाते. तुषार सोनवणे चांगला अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी करत आहेत. एका बाजूला समालोचक आणि आता गुणलेखकाची भूमिका ते अदा करत आहेत. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 34. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेलगत तैनात केलेत. लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडंसं वर आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतलं गेलं. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला ठेवलं गेलं. त्याच्यानंतर ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. बाकीचं जर आपण बघितलं पॉइंट 30 यार्ड सर्कलच्या आत आहेत. आणि हे सर्व लक्षात घेता बॅटरचा पावित्र्य काय असेल? आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. विरल नायर सरांनी निरीक्षण केलं. योग्य तो निर्णय त्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतोय. स्ट्राइकिंग पंच आपल्याला बघता येतं विशाल नाईक सरांना. धावसंख्या धावफलकावर लागली ती 35. 1 गडी बाद 35 धाबा. भागीदारी फार महत्वाची होती. दोघांनी मिळून आता 18 धाबांची भागीदारी रचली आहे. पहिल्या विकेट करता 17 धाबा झाल्या होत्या आणि आता दोघेही चांगला खेळ करतायत. 9 मध्ये शैलूने बनवल्या 24 धाबा. तो धोक्याची पातळी गाठतोय. फुलपिच बॉल होता. चेंडूला मिडॉन मध्ये खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चांगलं एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. धावसंख्या इकडे पुढे सरकली आणि प्रत्येक चेंडू मागे एकेरी दुहेरी धाबा ह्या घेतल्या जात आहेत. साहजिकच धावसंख्या वाढते. 1 गडी बाद 36. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धाबा लागल्यात. वेळेत जास्त खर्च करू नका. वेळेचं महत्व हे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ठाऊक असायला पाहिजे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. चेंडूला पाठवून दिलंय. कावकोंडा पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर.
खरोखरच इथे विश्वास निर्माण होत नाही तो गोलंदाजीमध्ये. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48, एक गडी बाद. दोन्ही बॅटर आता आक्रमक रूप धारण करत आहेत. असं वाटलं होतं की एका बाजूला एकच तलवार चालेल, परंतु आता मॅनामधून दोघांनीही तलवारी काढलेत, ज्या धारदार वार करतायत. 48 वर एक गडी बाद. कल्पेश म्हात्रे खेळायचा होता कव्हर्स मध्ये. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धाबा सहजतेने पूर्ण होत आहेत आणि या 2 धाबांची 50 अप म्हणजे 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना छत्रपती वॉरियर्स टीमची धावसंख्या 1 गडी बाद 50 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JPL 2025. योगदान दिलं. डिजिटल स्कोर बोर्ड मध्ये थोडासा आपण जो फरक जाणवतोय तो फरक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि आतापर्यंत जर कल्पेश म्हात्रे याची जर बॅटिंग बघितली तर त्याने 15 धावांचं योगदान दिलं. 31 धावसंख्येवर शैलू नावाचा खेळाडू खेळतोय. धावसंख्या 1 गडी बाद 50. 3 षटकांकरता जो खर्च झालेला वेळ आहे तो अगदी योग्य पद्धतीने आपल्याला दिसून येतोय. त्यामुळेच आपण पुन्हा वळूया चौथ्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत. चौथं षटक टाकण्याकरता समोरच्या इनकडून भूपेश भवानी गोलंदाजी मार्गावर. मागच्या मॅच मध्ये त्यांचा विश्वास प्राप्त झाला. आता सुद्धा तोच विश्वास घेऊन चांगलं लढावं लागेल. चांगले उत्कृष्ट दर्जाचे चेंडू टाकावे लागतील. शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म फुल केलंय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची संधी होती परंतु रोखले कल्पेश म्हात्रेने त्याला सुद्धा. कारण कल्पेश म्हात्रे चांगले स्क्वेअर कटचे फटके खेळताना आपण अनेक वेळा बघितलं. इथे सुद्धा कदाचित हेच लक्षात घेता त्याला स्ट्राईक इन कडे आणलं गेलं. धावसंख्या 1 गडी बाद 51, 1 गडी बाद 52. कारण इथे या 2 धाबा पूर्ण केले जात आहेत. कल्पेश म्हात्रे काय घडले बघूया काय घडलंय. धाव बादची संधी होती. हा डॉट बॉल. धावसंख्या धावपळकर आहे ती 52. गडी बाद झाले तो 1. बावन्न धावा अगदी योग्य पद्धतीने आहेत सिद्धार्थ. करेक्शन करतायत आमच्या स्कोरर आणि माहिती देतात की 51 धावा. आता 51 धावा आहेत. 1 गडी बाद 51. कारण पहिल्या चेंडूवर एकच धाव चोरली गेली. स्कोर इज 51 फॉर 1. प्रॉपर टायमिंग नव्हतं. मिड विकेट मध्ये स्लॉक करायचं होतं चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये आलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता आता जेव्हा तोड मेहनत घेताना दिसला खेळाडू. 2 धाबा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 53. 3.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 53. कधी कधी कॅल्क्युलेशन जे असतं धावसंख्येचं मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करत असत आणि सिद्धार्थ अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक धावेवर आमच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर प्रत्येकांचंच लक्ष असतं. धावसंख्या 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर 53. पुढचा बॉल भवानी याचा. स्लॉक केले, चेंडूला पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार.
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव केले जात आहेत. डीप पॉइंट मधील क्षेत्ररक्षकाला थोडस वर घेतलं जात आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये अशा प्रकारचे धावसंख्या उभारले गेले. आता टॉस साठी दोन्ही संघांचे कॅप्टन तयारीत राहा. आगरी बॉईज विरुद्ध जय श्रीराम. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी जय श्रीराम विरुद्ध आगरी बॉईज असा पुढील मॅच असेल. हे दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर बी गटामधून हे दोन्ही संघ आमने सामने येताना दिसतील. आगरी बॉईज टीमने 1 मॅच खेळलाय. 1 मॅच मध्ये त्यांना विजय मिळालाय. जय श्रीराम टीमने जर आपण बघितलं तर अर्थातच 1 विजय मिळाला होता. त्याच्यानंतर आज डे 2 मध्ये त्यांच्या हाती 1 पराभव आलाय. ह्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 1 गडी 59 धाबा. ओ चांगला बॉल. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता. क्षेत्ररक्षक सुद्धा चुकी करतायत. थर्ड मॅन क्षेत्रामधून चेंडू पुढे वळताना दिसतोय. गलीच्या दिशेने वळतोय आणि 2 धाबा मिळतायत लेग बायच्या स्वरूपात. 2 धाब्यांची भर पडली. धावसंख्या 61. 1 गडी बाद 61. छत्रपती वॉरियर्सचे हे सर्व खेळाडू चांगला परफॉर्मन्स देत आहेत. म्हणजेच एकावरच जबाबदारी ते घेत नाही. प्रत्येक जण ही जबाबदारी उचलतोय. जसं बॅटिंग मध्ये जबाबदारी उचलले शैलू आणि त्याच्या सोबतीला कल्पेश म्हात्रेने. ओ बा इम्पॅक्ट इन लाईन. मिडल स्टंप वर जाणारा चेंडू होता आणि पंचांकडे अपील केली. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. कल्पेश म्हात्रे परत जातोय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना छत्रपती वॉरियर्स टीमची धावसंख्या 2 गडी बाद 61 आणि 62 धावसंख्येचं टार्गेट असेल. हे तुम्ही बघू शकता. इम्पॅक्ट इन लाईन कसा होता. 24 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता अमायरा 11 या टीमला. जर तर आपण नेहमीच वर्तवत असतो. कारण एक बाजू तर आपण बघितली. दुसरी बाजू बघायची बाकी आहे आणि ती तुमच्यापर्यंत ऐकवण्यापूर्वी आपण टॉस कडे लगेचच वळणार आहोत. टॉस होईल. जय श्रीराम जोचंद्र विरुद्ध आगरी बॉईज असे 2 संघ असतील आणि टॉस बॉक्स मध्ये आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी तुम्हाला जाताना दिसतील. भावेश वनगा. टॉस बॉक्स मध्ये जाण्याआधी आपण मॅच हाफ समरी कडे सुद्धा एक नजर टाकूया. चला अविनाश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला जय श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला आगरी बॉईज या दरम्यान नाणेफेक केली जाते. प्रफुल्ल भोईर यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आर्यन भोईर यांच्या पिताश्री या ठिकाणी दाखल झालेत. कालच्या दिवसात त्यांचा आम्ही उल्लेख केला. चला टॉस बॉक्स मध्ये आपण होऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत भावेश वनगा. काटाचा कॉल आहे. छापाला आहे. आगरी बॉईज नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? फलंदाजी. नक्कीच कालच्या दिवशी देखील तुमचा चांगला प्रभाव राहिला. या समोरच्या संघावर कुठच्या खेळाडूवर जास्त लक्ष असेल? त्यांचे पण 11च्या 11 खेळाडू चांगलेच आहेत. नक्कीच आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. दीपेश जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र समालोचक आमचे सज्ज आहेत. तुझाजी सोनावणे यांचा आवाज ऐकूया. चला पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर छत्रपती वॉरियर्स या संघाची धावसंख्या दफडगाव जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 61 धावा आणि 62 धावांचं उद्दिष्ट मैदानाच्या आतमध्ये असताना विनंती करतोय प्रफुल्लजी भोईर आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. 40+ नेहमीच चांगले क्रिकेट खेळत असतात आणि सन्माननीय अनिलजी पाटील देखील उपस्थित आहेत. ते देखील क्रिकेट नेहमीच चांगलं खेळत आलेत आणि जुचंद्र गावाचं नाव अगदी जर पाहिलं तर 40+ या अगदी जर पाहिलं गेलं तर क्रिकेटमधून पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचा राहतोय. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. 61 धावा या दफडकावरती लागल्या गेल्यात आणि 62 धावांचं उद्दिष्ट असेल. प्लेइंग 11 जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स संघाची आपल्याला दाखवली जाते. ऋतिक म्हात्रे असतील,
अमान पांडे असतील, चिन्मय पाटील असतील, शिवम सिंग असतील, नवीन म्हात्रे असतील, केवल म्हात्रे असतील, कल्पेश म्हात्रे असतील, कौशिक म्हात्रे असतील, शैलू असतील, हार्दिक असतील आणि यतीश पाटील यांना आपण बघतायत आणि त्यानंतर मीत पाटील यांना देखील आपण पाहतायत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमायरा 11 या संघाचे जर गेले तर पाहिले गेले तर 11 खेळाडू आपण बघणार आहात. सुनील यांना आपण पाहतायत. चला त्यांचा देखील उल्लेख आपण करूयात. 24 बॉलमध्ये करायचे 62 धावा. पाच छत्रपती वॉरियर्स संघाला जी गरज होती 50च्या पलीकडे जाण्याची, 40च्या पलीकडे जाण्याची, कल्पेशने चांगला उल्लेख केला होता टॉस बॉक्समध्ये आणि त्यानंतर त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना 60च्या पलीकडे हा संघ जाऊन पोहोचलेला आहे. पहिल्या डावात उल्लेख करायचा गेला तर नो डाऊट बॅटिंग करत असताना कल्पेश म्हात्रे नवीन लवकर आउट झाले. नवीनने फक्त एकच धाव गेली आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर नवीनची विकेट गेली परंतु त्यानंतर शैलू यांना आपण पाहिलं गेलं 12 बॉलमध्ये 32 धावा केला आणि कल्पेश यांना आपण पाहिलं गेलं शेवटच्या बरोबरची जबाल तर विकेट गेली परंतु 11 बॉलमध्ये 25 धावा त्याच्याही बॅटमधून आल्या आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात हेच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या षटकापासून सुरुवात झाली, पहिल्यामध्ये 17, दुसऱ्यामध्ये 17, तिसऱ्यामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्या आणि चौथ्या षटकामध्ये जर पाहिले गेले तर थोडीशा कमी प्रमाणात धावा खर्च होताना आपण पाहिल्या गेलेत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या सज्ज झालेले आहेत. विशालजी नाईक सर, विलरजी नाईक सरना आपण बघतायत. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. JPL जुचंद्र प्रीमियर लीग एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा आहे आणि अगदी जर पाहिले गेले तर प्रत्येक युवा पिढींना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून केला गेलाय. मडीजी म्हात्रे असतील, त्यानंतर पाहिजे प्रथमेशजी भोईर, त्यानंतर जर पाहिजे रुपेशजी म्हात्रे असतील, नवीनजी असतील आणि अगदी जर पाहिजे संपूर्ण जुचंद्र ग्रामस्थांचा एक सपोर्ट लागला गेलाय आणि त्याच कारणास्तव जर पाहिले गेले तर या संपूर्ण स्पर्धेला आज चांगला क्रेज लाभला गेलाय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून बडपूर्वक हार्दिक स्वागत. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. पहिल्या मॅच मध्ये 6व्या क्रमांकावरती उतरवलं गेलं, दुसऱ्या मॅच मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती उतरवलं गेलं आणि आता मात्र जर पाहिलं तर ही मॅच खेळत असताना अगदी जर पाहिलं गेलं तर ओपनिंग बॅटर म्हणून रियाज शेख मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला चेतन पाटील चांग यांना आपण बघताय, ज्या टीमचे आयकॉन खेळाडू पाहायला मिळतात. एका बाजूला मयूर पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला जिग्नेशजी मात्र निलेशजी चव्हाण यांचा संघ पाहायला मिळतो. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल कल्पेश यार ऑप्सिकच्या बाहेर शब्द झालंय. चेतन पाटील चँगचा सर्वात आवडता फटका मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल स्क्वेअर द विकेट, चौकार.
या झेलसाठी कॅश प्राइज लावले गेले ते म्हणजेच स्वयं यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं. ते म्हणजेच केवळ यांना चांगला झेल त्यांनी डिप्लाय केला मिड ऑफ रिझनला आणि त्याच लॉंग ऑफ रिझनला आणि त्याच कारण जर पाहिलं तर स्वयं जयप्रकाश भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावले गेले. चांगलं नातं आहे त्यांचं. ही आमच्यापर्यंत माहिती प्रथमेश भोईर पोचवत असताना पहिल्या षटकाचं अगदी जर पाहिलं गेलं तर खेळ चालू असताना 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धफडक्यावरती लागल्या गेल्या 7 घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमैरा 11 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत. अर्थातच जर पाहिलं तर तेजस आहे आपण बघतायत नेहमीच द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून खेळत असते. परंतु JPL या फॉर्मॅटमध्ये आपण ज्या वेळेला खेळतो आपण गावाच्या एकीसाठी खेळतो आणि अगदी जर पाहिलं गेलं तर अमैरा 11 या संघाच्या माध्यमातून खेळण्यासाठी 1 डाऊन मध्ये दाखल झालेले आहेत. पुढचा बॉल कल्पेश मात्र तयार. P1चं षटक आपण पाहतायत. इथे बॅटची कडा होती बॉल चालला मागे साहिल पोहोचतायत बॉल पर्यंत. या बॉलवरती जर पाहिले गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा केला जात नाहीये आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. ज्याप्रमाणे कल्पेशने पहिल्या डावात बॅटिंग केली तशाच प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना दुसऱ्या डावात आपण बघताय शैलूला आपण बघताय लॉंग ऑफला ज्याने जबरदस्त कामगिरी करत असताना विथ द बॅट. मला वाटते शैलूचं यंदा संगम तितकंसं NC मध्ये चांगलं गेलं नाही परंतु मी म्हणेन JPL मध्ये शैलूने जी काही 2 मॅच मध्ये बॅटिंग केली ती म्हणजेच अफलातून राहिली गेली. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे उंची जास्त लांबी कमी. पुन्हा एकदा मिस्टर JPL आलेत. झेल ड्रॉप केलाय बॉल चालले बाउंड्रीच्या दिशेने आतमध्ये ढकललाय. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट तिसरीचाही प्रयत्न झालाय आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. कॅच सुटल्यानंतर जे प्रेशर असते ना ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसले गेले. या बॉलवरती मिळतील 3 धावा. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफटकावरती 62चा पाठलाग करत असताना टीम अमैरा 11 या संघाची धावसंख्या धावफटकावरती 10च्या घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संकटात नाही ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो फटका या ठिकाणी जर फसला होता. जर बॉलला जागेहून वळवलं असतं तर कदाचित धावा वाचल्या असत्या. ते म्हणजेच 2 धावा कदाचित वाचल्या असत्या परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये या बॉलवरती मिळतील धावा 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट करत होते परंतु कल्पेशने पहिलाच सांगितलं की कुठल्याही प्रकारचा थ्रो आपल्याला करायचा नाही. धावा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत वाचवायच्या आहेत. ही मॅच आपल्याला जिंकायची आहे
कारण की कालच्या दिवसा आपण पाहिलं शेवटची मॅच खेळले गेले. शिवतेज स्पोर्टने जवळपास जर पाहिलं तर 50 धावा चेस केल्या मैदानावरती आणि कुठेतरी जर पाहिलं तर अमायला 11ला तेच करावं लागेल. कालच्या दिवसात जर पाहिलं तर पार्थने त्या डावामध्ये वैयक्तिक 42 धावा बनवल्या होत्या आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर तशा एखादी जर पाहिलं तर भाग्यदारी साधली, तशी एखादी जर पाहिलं तर डाव मैदानाच्या मी चेतनने खेळला तर कदाचित त्या मॅचवरती पलटवार होऊ शकतो. पाहूया त्या मॅचमध्ये काय नक्की घडणार आहे. भरपूर टाइम खर्च होतो. प्लीज मी विनंती करतो यशरक्षक कल्पेश म्हात्रे यांना आपल्या गावाची स्पर्धा आणि प्रत्येकाने सपोर्ट करायला हवा. यापूर्वी आपण पाहिलं येणार टीमला जर पाहिलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागलं आणि ते त्याने एक्सेप्ट केलं. आपल्याला देखील एक्सेप्ट करावं लागेल. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. ऑब्स्टिकच्या बाहेर शबल झाले. याही वेळेला बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून चालले. हार्दिक झाले बीट. बॉल थेट निघून जाईल सीमा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. चेतन चॅंगच्या बॅटून चौकार. पुन्हा एकदा महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने येणार आहोत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. प्रत्युत्तर दाखल 62 धावांचा पाठलाग करत असताना 25 धावा तर लागल्या गेल्यात. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 या संघाला आपण बघताय बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर धावा बनतायत आणि धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न देखील चालू आहेत. चेतनने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 धावा केल्या गेल्या. 6 बॉलमध्ये 12 धावा एका बाजूला तेजसच्या देखील बॅटमधून पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरुवात.
कौशिक आलेत, पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, शैलू आहेत, एक सिंगल कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात। रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते आणि त्याच कॅनसर जर वेगाने धावा होताना दिसत आहेत। या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ते म्हणजे 27च्या घरामध्ये। इथून देखील जर पाहिलं गेलं तर येणारे बॉल असेल 11 चेंडूमध्ये 35 धाब्यांचं समीकरण। मॅच इज ऑन, गेम इज ऑन, 6 षटकार ठोकावे लागतील। मॅच जर जिंकायची असेल तर अमायरा 11 करू शकतात, आत्मविश्वासाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। या पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आहेत, त्याला बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल, सीमा पार, मिळतील धावा 4 आलाय नशिबाचा चौकार। फलंदाज चेतन पाटील चांगच्या बॅटमधून। चौकाराला मैदानाच्या आतमध्ये 4 धावा याही बॉलवरती प्राप्त होतील। 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकापर्यंत पोहोचते ती म्हणजे 31च्या घरामध्ये। मॅचचं समीकरण इथून देखील जर पाहिले गेले तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते। धावा करायच्या आहेत। जुचंद्र प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहेत, पर्व 4, एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आणि आज जर पाहिलं गेलं तर अगदी रजनीचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। 10 बॉल 31, फटका हवेत खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय। चेतन पाटील चँगोच्या बॅट मधून आणखीन एक चौकार। कुठल्या टप्प्यावरती चेंडू टाकतायत हे मात्र चेतनला माहित आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेतन यांना आपण पाहताय। 4 धावा मिळतील याही बॉलवरती। 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर 35। आतापर्यंत षटकार 44 गेले, चौकार 59 गेले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये। धावसंख्या धावफटकावरती लागली गेली ती म्हणजेच 35च्या घरामध्ये। 35 रन्स ऑफ दी स्कोर कार्ड। एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना दिसत आहेत। धावा करायचे इथून देखील 9 बॉल मध्ये 27। अमायरा 11 हा बॅटिंग करतोय। ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅटची कडा, विकेट किपर कल्पेश म्हात्रेचा सहारा मैदानाच्या आतमध्ये, डोक्यावरती हात मारले जणू काही चेतनने, विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये। अमायरा 11 संघाला मोठा धक्का। किती सुंदर रंगात सजवला, आई तुझा सुंदर किती सुंदर रंगात सजवला, आई तुझा सुंदर किती सुंदर रंगात सजवला, आई तुझा सुंदर किती सुंदर रंगात सजवला। जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे। पण लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेला 4थ्या षटकाला सुरुवात होईल त्यावेळेला जर पाहिले गेलं तर एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घ्यायचं, पंच आपण त्यांना माहिती पोहोचवायची आहे। यस 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि अशा रीतीने 35 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या। 15 मिनिटाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला 3 षटकार हाताळायचे आहेत आणि आतापर्यंत 19 मिनिटं खर्च केलेली आहेत आणि त्याच कारणाचं लगेच जर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली। स्कोरर विशाल भोईर यांच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर भूपेश भवानी या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे। मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच त्याने गाजवलेल्या आहेत, परंतु ही स्पर्धा जर गाजवायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील। इथे फटका पुन्हा एकदा हवेत खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत नवीन आणि त्यांनी झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केलेला आहे। ज्यावेळेला आपण उलट दिशेने धावत जात असतो त्यावेळेला जर पाहिलं तर झेल घेणं थोडंसं कठीण राहतं आणि हेच या ठिकाणी पाहून आलं। अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 37 झाले। 7 बॉल करायच्यात 25 धावा। अमायरा 11 या टीमला जर जिंकायची असेल मॅच 7 बॉल 25 होऊ शकतात। मी करेन, माझा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल। 7 बॉल 25 चं समीकरण। फटका ऑन साइडला चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत काऊ कॉर्नर रिजनला। हार्दिक फक्त आणि फक्त
पाहत राहिले, प्रेक्षक बनले गेले. बॉल झाले थेट सीमा पार, मिळतील धावा 6. मॅच वरती झाल्या पलटवार. टीम अमायरा 11. पालन आपण केलं नाही तर तुम्हाला दंडित देखील केलं जाईल. यापूर्वी आपण एनआर कट्टा संघाला पाहिलं, त्यानंतर लगेच छत्रपती वॉरियर्स संघाला आपण पाहत आहेत. येणारे बॉल असेल 6 चेंडूमध्ये जर पाहिलं गेलं तर विजयाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथून देखील असणार आहे, ते म्हणजेच 19 धावा. 6 बॉल 19 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक रेटवरती तेजस यांना आपण पाहताय. 6 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा केल्यात. दुसऱ्या बाजूला भूपेंद्र पाटील अर्थातच भवानी यांना आपण बघताय. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा त्यांच्याही बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत. भवानीमध्ये एक ताकद आहे आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केले. षटक क्रमांक 4 सुरुवात झाले, नवीन आलेत. पहिला बॉल, वा काय फटका खेळलाय. या रजनीतील सर्वात सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तेजस यांना आपण पाहिलं. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करत असताना घुटना टेक, सिक्सर देख, षटका. ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, भरपूर बाहेर शबल झाले. घुटना वाकवत असताना मागचा पाय बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थेट 6 धावांकरिता षटकार आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार केला. येणारे 5 बॉल असतील विजयाकरिता लक्ष इथून देखील जर पाहिलं गेलं तर 13 धावांचं गेम इज ऑन, मॅच इज ऑन. 5 चेंडू मध्ये करायचे आहे ते म्हणजे 13 धावा. 5 बॉल 13. नवीन वरती प्रेशर आहे, नवीन वरती दबाव आहे. आणि आता मात्र जर पाहिलं तर आणखीन दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती तेजस वरती आणण्याचा प्रयत्न कल्पेशच्या माध्यमात राहतोय. कारण की क्लोज विकेट किपरिंग ज्या वेळेला आपण करतोय त्या वेळेला जर पाहिलं तर फलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळतंय. प्रत्येक स्टँड मध्ये, प्रत्येक अगदी जर पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये, अगदी जर पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं वेलकम करूयात. याही वेळेला हवेत खेळला बॉल, मिस्टर बिग स्ट्रोक आहे. कॅच फार महत्वाचा आहे मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचताय, डाऊन दी बॉल, झेल सोडलाय, सिंगल कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. फेकी खराब झाल्या, तिसरीचाही प्रयत्न झालाय, पुन्हा एकदा फेकी खराब. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. होत्याचं नव्हतं होईल का या मॅच मध्ये. आज जर पाहिलं गेलं तर एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना चेतनची विकेट गेली, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये भूपेश आले. आणि भूपेशने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. आणि त्याच्या सहित जर पाहिलं तर तेजस यांना आपण बघतायत. 3 धावा याही बॉलवरती प्राप्त होतील. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 52 धावा झालेल्या आहेत. येणारे बॉल असतील 4 बॉल मध्ये 10 धावेंचं समीकरण. कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. एका बाजूला छत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये अमायरा 11 या संघाला आपण बघतायत. 4 बॉल 10 धावेंचं लक्ष इथून देखील या मॅच मध्ये राहील. नवीन पाटील, प्रेशर आहे, दबाव आहे. पहिल्या बॉलवरती त्याच्या विपक्षात षटकार ठोकलाय, त्यानंतर 3 धावा घेतल्या. जवळपास 2 बॉल मध्ये 9 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. 4 बॉल 10 धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल वरती फिल्डिंग सेटअप केली जाते. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टीम मध्ये चांगले गोलंदाज असतील असंच नाहीये, कारण की ज्युचित्र प्रीमियर लीग आपण खेळतायत. ऑप्शनच्या स्वरूपात जे काही खेळाडू आले त्यांना घेऊन आपल्याला चांगली भागीदारी किंवा अगदी जर पाहिलं तर चांगली युनिटी बनवावी लागते. आणि नवीन देखील जर पाहिलं तर चांगले गोलंदाज आहेत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी, त्यांना कमबॅक करावं लागेल ही मॅच जर जिंकायची असेल तर. चला, भरपूर वेळ खर्च होतोय. प्लीज छत्रपती वॉरियर्स संघाला विनंती करतोय. 4 बॉल 10. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती नवीन तयार. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला फटका. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अगदी जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये यावरती सिंगल कंप्लीट केले जाईल. मॅच मध्ये आणखीन देखील शिडकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थातच अमायरा 11 संघाच्या टीमच्या माध्यमातून
3 बॉल 9 धावेंचं समीकरण. धावा फटकावरती 53च्या घरामध्ये या मॅचचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तेजस उंदरे यांना आपण बघतायत. 8 बॉल मध्ये 21 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. विक्रम नोंदवला जाईल का पाहणं महत्वाचं राहील. येणारे बॉल इथून देखील असतील 3 बॉल मध्ये करायचे आहेत. 9 धावा. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमात. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर गरज होती एखाद्या पार्टनरशिपची, ती गरज मैदानाच्या आतमध्ये भागून दिलेली आहे. 3 बॉल 9. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात डीप बाकपास कव्हरिंगला. एक सिंगल कंप्लीट केली. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. मॅच शेवटच्या क्षणाला शेवटच्या मुवमेंटला गेलाय. 2 बॉल 8 धावा करायच्या मॅच जिंकण्यासाठी. 2 बॉल 8. हा बॉल फार महत्वाचा असेल. कंपल्सरी चेसिंग JPL चा नियम आणि जुचंद्र परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, कंपल्सरी नियम हाच नियम या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल फार महत्वाचा. या बॉलवरती 2 धावा घ्यायच्या. या बॉलवरती जर षटकार आला तर पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. जर फटका व्यवस्थित राहिला नाही तरी 2 धावा जर घेतल्या पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. पाहूयात कोण जिंकेल. एका बाजूला जर छत्रपती वॉरियर्सच्या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता फिल्डिंग करत असताना 2 बॉल 8 धावेंचं समीकरण. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 2 बॉल 8. फटका हवेत, मिस टायमिंग. कॅच जर पकडला मॅच मध्ये येईल. मॅच मध्ये आलाय छत्रपती वॉरियर्स. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये अमायरा 11 टीमला लागलाय. भूपेश होतील बाद. प्रेक्षक होते ते उभे राहिले. आपण छत्रपती वॉरियर्सचा डगआउट आपण पाहत आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर ते खुर्चीवर बसले होते ते उभे राहिलेत, कारण की मॅच तेवढा महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. येणारा इथून देखील 1 बॉल असेल. एका बॉलमध्ये जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 8 धावा करायचा आहे. इथून देखील विशालची मॅच संपलेला नाहीये. या बॉलवरती एखादा जर पाहिलं तर अतिरिक्त धावा जर देणारा चेंडू पाहायला मिळाला तर पुन्हा एकदा अमायरा 11 टीम कमबॅक करू शकते. परंतु धावा करायच्याच आहेत. या अनुषंगाने पहिल्यापासून चांगली बॅटिंग राहिले गेली. अमायरा टीमचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या लढत राहिले गेले. शॉर्ट ऑन पूल केलाय. ऑन साइडला बॉल चालला डीप विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगली फिल्डिंग झाले. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न केला. विनीतची विकेट जाईल. मॅच जिंकले टीम छत्रपती वॉरियर्स संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टफ लक संघ पाहायला मिळाला अमायरा 11. चला आपण विनंती करतो अमायरा 11 टीमला लगेच आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. चेतनने चांगली बॅटिंग केली. रियाज शेख लवकर आउट झाले. कुठेतरी डावफेस त्याचा फसला गेला. तेजसने तर त्याहून चांगली बॅटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर भूपेश यांना देखील आपण पाहिलं एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. विहान सुपर किंग्स या टीमचे ओनर सन्माननीय जर पाहिलं तर रोहनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून जर पाहिलं तर शैलू